नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तुम्ही पाहत आहात अनंत सर मॅथ हे यूट्यूब चॅनल। आज आपण बाळांनो तुम्हाला थंबनेल बघून तुम्ही व्हिडिओ क्लिक केलेला आहे। आज आपण 180 पैकी 110 120 मार्क्स कसे पाडायचे, पेपर कसा सोडवायचा आणि वेळेचे मॅनेजमेंट कसे करायचे हेच मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, वेळ न वाया घालवता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया। एक 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, 5 मिनिट वेळ काढा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। तर बघा, 110 मार्क्स मिळवायचे असतील तर एक रूल बनवला आहे बघा मी। त्या रूलनुसार तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत। आणि दुसरा मुद्दा म्हणजे जर तुम्हाला एनएमएसची तयारी करायची असेल किंवा तुम्ही एनएमएसचा फॉर्म भरला असेल आणि परीक्षा जवळ आली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आपल्या चॅनलवरती सर्व सिलेबस, कट ऑफ कितीवर लागतो, रिझल्ट कसा मिळवायचा, चांगले मार्क्स कसे मिळवायचे, हे सर्व माहिती मी आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहे। तुम्ही सबस्क्राईब करून चॅनलवरती जाऊन ही सर्व माहिती, अभ्यासक्रमाचे व्हिडिओ पाहू शकता। तर बघा, आपण पहिला पॉईंट घेणार त्याच्यामध्ये आधी सोपे प्रश्न सोडवा। बघा, बरेच मुलं काय करतात, सोपे प्रश्न सोडून अवघड प्रश्नाकडे वळतात। त्यांना वाटतं किंवा सोपे प्रश्न पुन्हा सोडवू आणि अगोदर अवघड प्रश्न सोडवू। पण बाळांनो, जर तुम्ही अवघड प्रश्न सोडवत बसलात तर तुमचा वेळ तुमच्यासाठी थांबणार नाही। वेळ हा खूप फास्ट निघून जातो। त्यासाठी पहिला रूल माझा, तुमच्या सर्वांसाठी आधी सोपे प्रश्न सोडवा आणि नंतर अवघड प्रश्नाकडे वळा। तर दुसरा मुद्दा आहे, वेळ एका प्रश्नावर जास्त घालवू नका। बरेच मुलं काय करतात, मी जसं आता सांगितलं तुम्हाला, की अवघड प्रश्न सोडवतात आणि वेळ जास्त घालवतात। अवघड प्रश्न जर तुम्ही घेतले तर तुमचा वेळ तर 100% जाणार आहे। आणि जरी तुम्हाला तुमचा वेळ वाचवायचा असेल, समजा अवघड प्रश्न सोडवले तुम्ही आणि अवघड प्रश्न सुटत नसतील तर ते सोडून द्या आणि वेळ वाचवायचा असेल तर सर्वात सोपा पर्याय म्हणजे आधी सर्व सोपे प्रश्न सोडवायचे। दुसरा मुद्दा आपण घेतलाच आहे वेळेचा, की बाबा एकाच मुद्द्यावर किंवा एकाच प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका। त्याने काय होईल, आपल्याला जो टाइम दिलेला असतो तो टाइम संपत येईल आणि जास्त आपली चिडचिड होईल आणि चिडचिड झाल्यामुळं आपल्याला जे प्रश्न येणार ते सुद्धा आपल्याला त्या वेळेला सुटणार नाही। त्यामुळे वेळेचं भान ठेवून एकाच प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका। आता तिसरा मुद्दा, बुद्धिमत्ता सेक्शन फास्ट कंप्लीट करायला शिका। किंवा बुद्धिमत्तावरला पेपर आहे तुमचा 90 मार्काचा आणि सगळ्याला 90च मिनिटाचा वेळ आहे बघा। तर होईल तेवढं बुद्धिमत्ताचे चांगला सराव करा आणि बुद्धिमत्ताचे फास्ट प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा, कारण की बुद्धिमत्तावर जास्त वेळ जातो। त्यासाठी बुद्धिमत्ताचे जास्त फास्ट पेपर आपल्याला कसा सोडवता येईल, बुद्धिमत्ताचे फास्ट प्रश्न आपण कसे सोडवू शकतो। बघा, आपल्या चॅनलवरती आपण बुद्धिमत्ताचा सर्व सिलेबस अपलोड केलेला आहे बघा। तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तो सिलेबस पाहू शकता। लाईव्ह क्लासची तयारी, आपण लाईव्ह क्लासमध्ये तुम्हाला सर्वांची तयारी करून घेतो। आपल्या लाईव्ह क्लासला जॉईन होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि या व्हिडिओला लाईक करून ठेवा, जेणेकरून जेव्हा मी लाईव्ह क्लास ऑन करेन तेव्हा तुम्ही आपल्या क्लासला जॉईन होऊ शकतात। पुढला मुद्दा आहे आपला, शेवटी टफ क्वेश्चन सोडवायचे। टफ क्वेश्चन म्हणजे जे अवघड क्वेश्चन आहेत का ते काय करायचं, शेवटी करायचे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, पहिल्यांदा तर एक तर वेळेचं नियोजन, दुसरं म्हणजे जे सोपे प्रश्न आहेत ते सोपे प्रश्न सोडवायचे, जेणेकरून त्याच्यात आपलं वेळेचं नियोजन होईल। म्हणजे थोडक्यात आपण अवघड प्रश्न जर सोडवत जास्त वेळ बसलो तर आपला वेळ खूप जाईल आणि वेळ गेल्यामुळे आपली जास्त चिडचिड होईल आणि आपल्याला जे प्रश्न येणार ते सुद्धा सोडवता येणार नाहीत। त्याच्यामुळं वेळेचं भान ठेवून आपल्याला टाइम किती दिलाय आणि परीक्षेला जाताना एक साधी वॉच तुमच्या जवळ ठेवा। स्मार्ट वॉच तुम्हाला परीक्षा केंद्रावर मध्ये क्लासमध्ये घेऊन जाऊन देण्याचं परवानगी देत नाहीत। जरी नेली तरी ते जे तुम्हाला पेपर देणार ते शिक्षक तुमची वॉच जप्त करतात आणि नंतर पेपर सुटल्यानंतर तुमच्याकडे परत देतात। त्याच्यामुळे साधी वॉच न्या, चांगला अभ्यास करा। काही अडचण असेल तर कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर एनएमएसची, नवोदय किंवा स्कॉलरशिपची तयारी करायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून ही पूर्ण माहिती आपल्या ग्रुपवरती शेअर करायला विसरू नका। काही अडचण असेल तर कमेंट करून तुम्ही सांगू शकता।